ह्या मोर्चामध्ये दुसरी कुठलीही मागणी नाही आहे। फक्त ईव्हीएम मशीनने जे काही एकंदरीत चमत्कार केलेला आहे, जे गॅरंटेड उमेदवार निवडून येणारे होते विधानसभेला ते सगळे पडलेले आहेत आणि एकतर्फी निवडणूक झालेली आहे। आणि म्हणून ईव्हीएम मशीनवरती जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान केलं जात आहे त्याच्यामध्ये हेराफेरी झालेली आहे, हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे। आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्यापुढे ईव्हीएम मशीन वापरता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही इथे जातोय। ही जर मागणी मान्य झाली नाही तर संबंध देशामध्ये लोकशाही पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने हे ईव्हीएम मशीन बंद पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहील। याची सरकारने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी एवढाच इशारा आम्हाला द्यायचा आहे। असं आहे की राज्यभर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर एक फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मतं कुठे गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात येते। जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन याबाबत आवाज उठवत आहेत, तेव्हा त्या तर आम्ही निवडणुका स्वतः लढवलेलं, त्याचे बाधित आम्ही झालेलं चर्चा आमच्याही मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आणि आम्हाला आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठे गेली। जेव्हा हे सगळं बघितलं, ही लोक पुढे येत आहेत, तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं JP सर म्हटले तसं आम्हालाही लोक म्हणत आहेत की आपण पण सामील होऊया। आणि अशा सगळ्या EVMच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे। आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतंय आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत। माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक 5, 15 आणि 25 अनुक्रमांक हे 3 बूथ VVPAT मोजावे, अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा। त्याच्यामध्ये सावरगाव आहे, त्याच्यामध्ये शिरवाडेवणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे। नंतर लोकांच्या लक्षात आलं की VVPATची मोजणी होणार नाही आणि नंतर मग मॉक पोल होणार, तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही। आणि म्हणून आम्हाला प्रचंड आमच्या जनतेला शोकभग्न जनता झाली आहे। आमची मतं कुठे गेली याच्याबद्दलचा शोध आणि संशोधन JP सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घेत आहेत। आणि म्हणून आम्हालाही आमचा अधिकार म्हणून हे जे घटना होती यासाठी आम्ही देखील जनतेच्या याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत।